श्री श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण नारद पुराणामधील श्री गणेश स्तोत्र पाहणार आहोत. कोणतेही कर्म करायच्या आधी आपल्याला फळ काय मिळेल याची उत्सुकता जास्त असते. त्यामुळे गणपती स्तोत्राची फलश्रुती काय आहे ती आधी आपण पाहू. ही 12 नावे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा एकदाच 3 वेळा जो मनुष्य पठण करतो त्याला कोणत्याही संकटाची भीती न राहता सर्व सिद्धी प्राप्त होतात. विद्यार्थ्यांना विद्या, धन प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना धन, संतती इच्छिणाऱ्यांना संतती, तसेच मोक्षाची इच्छा असणाऱ्यांना उत्तम गती प्राप्त होते. हे गणपती स्तोत्र 6 महिने पठण केले असता 6 महिन्यात इच्छित फल प्राप्ती होते. तसेच 1 वर्ष सातत्याने पठण केले असता निश्चितच लाभ होतो. तसेच हे स्तोत्र 8 सच्छील ब्राह्मणांना लिहून समर्पण केले असता श्री गणेशाच्या प्रसादाने सर्व विद्या फलद्रूप होतात. तर आपण आता श्री गणेश स्तोत्र पाहू. श्री गणेशाय नमः. नारद उवाच. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिम्. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्. धन्यवाद.